महाराष्ट्रातील लता करे यांनी 2013मध्ये तिच्या आयुष्यातील पहिली मॅरेथॉन अणवाणी आणि नऊवारी नेसून वयाच्या 60व्या वर्षी 2013मध्ये पहिल्यांदा चर्चेत आली. ती ना गौरवासाठी धावली ना हरवलेली आवड पूर्ण करण्यासाठी धावली. तिच्या पतीच्या हृदय व रक्तवाहिन्या संबंधीच्या समस्येसाठी मॅरेथॉन हा तिचा अंतिम शॉट होता. म्हणूनच हृदयाच्या आजारामुळे MRI स्कॅन करणे आवश्यक होते. त्यासाठी त्यांना 5,000 रुपयांची गरज होती आणि बक्षिसाच्या रकमेतून ती मदत त्यांना मिळणार होती आणि म्हणून ती या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये धावली व ती स्पर्धा जिंकलीसुद्धा. चला तर मग आज आमच्या काही विद्यार्थिनी आपल्यासमोर तिची कहाणी एका नाटिका स्वरूपात सादर करणार आहेत. या सहभागी होत आहेत प्राची नारंगवाडे, रचना कोहाळे, आरोही देशमुख, समृद्धी राजोळे, संस्कृती वाडेकर आणि श्रुती भुजबळ. गोष्ट सांगत झोपवणारी आजी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण या मंचावरती आता एका इन्स्पिरेशनल आजीची गोष्ट सादर होणार आहे, जी आपल्याला झोपवणार नाही तर जागा करणार आहे. ती कोण आहे त्यासाठी पाहूया ही एवी. लाइट्स, कॅमेरा, ड्रामा. टाळ बोलची पळीला नाचू माझ्या संग, टाळ बोलची पळीला नाचू माझ्या संग. देवाजीच्या दारी आग रंगला भंग, देवाजीच्या दारी आग रंगला भंग. अगं माझ्या पिटी उशे, किती धावशील ग? हे बंटी, तुझ्या आईला देवाने एक्स्ट्रा बॅटरी लावून पाठवली आहे. दिवसा शेतावर काम आणि मग घराचं काम. आई अगं थांब की, कधीतरी दमानं घे. आई आकाशातला सूर्य सुद्धा रात्री आराम करतो. तो सुद्धा हल्ली जरा देरीनच डोळे उघडतो. आणि आई त्याच्या आधी रस्त्यात बघितलं ऐकत सुद्धा नाही. हाऊ आई तुम्ही बसा, मी आल्यावर सगळी कामं करत्या, तुम्ही बसा. हे ताण तणाव काळजी चिंता जलमल्या आपल्या मागे लागतात. अशा वेळी धावत सुटायचं, इतक्या जोरात धावायचं की आपल्यापर्यंत या सगळ्याला पोचच द्यायचं नाही. वा वा. अगं इथं पण लागलंय. अहो काय करते, पोरं आहेत ना. सुन्या, नशीब तू आणि मी आपण सिक्युरिटीत काम करतो. आपलं काम बसल्या जागेवर असतं. आपण पोलिसात असतो तर या बाईने आपल्याला दिवसभर धावायला लावला असता. चला. हो ऐका ना, तुम्ही डबा घेतला का? वय वय सगळं आवरलं नी? मालक मालक काय झालं? मालक 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 पाणी आण ग. वय मालक काय झालं? मालक. अरे थांबा, काय नाही झालं मला. जातो मी कामाला. मालक नक्क न जाऊ आज. तूच बोलली की धावत सुटायचं. बाय कर्ज माझ्या माग लागलाय. धावलं नाही, काम नाही केलं तर डोक्यावर चढून बसल. सुन्या पोरी, तुम्ही व्हा पुढं, मी आलोच. अहो पण. अरे व्हा पुढं, चल ग. वय मालक दादा, मालक मालक काय झालं? डोळे उघडा दादा. डॉक्टरांना बोलला. मालक मालक काय झालं? मालक 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 लागला. मालक मालक. लताताई, काय झालं डॉक्टर? अटॅक होता. ऑपरेशन करावं लागेल.
ऑपरेशनचे 50,000, MRIचे 5,000 द्यावे लागतील. त्याशिवाय ऑपरेशन नाही होणार. डॉक्टर, पैसे जास्त होत आहेत. तुम्हाला मी आधीच कमी करून सांगितलेले. आता नाही होणार. मला कळवा. येतो. काय बोलले डॉक्टर? काय नाही, आराम करायला सांगितलं. ते बीपी जरा हाय झालेला, बाकी काय नाही. अटॅक होता. ऑपरेशनचे 50,000 आणि MRIचे 5,000 दिल्याशिवाय ऑपरेशन होणार नाही माहिती आहे मला. सिक्युरिटीत काम करतो मी. कान कायम उघडे असतात. हॅलो, माझ्या नवऱ्याचं ऑपरेशन होतं. 5,000 रुपयांची गरज होती. अहो नाही जमणार लताताई. ऑलरेडी 50,000 दिलेत. आता नाही जमणार. सॉरी, नाही जमणार. घरचेच खर्च इतके तुम्हाला कुठून देणार आता पैसे? लताताई, एवढे बार माफ करा. नाही जमणार हो, सांगितलं ना तुम्हाला. नाही, नंतर तुम्ही फोन करा. आता नाही जमणार आम्हाला. तुमचं नेहमीच आहे, आम्हाला नाही जमणार आता. मी आणि ही दिवस राहायला काम करू, पण आहे इतके पैसे कसे जमा करायचे? काय बी झालं तरी हरायचं नाही. तो वर बसलेला जसे रस्ते बंद करतो ना, तसे नवे रस्ते खुले पण करतो. आणि रस्ता चालल्याशिवाय दिसत नाही, कारण रस्ता तिथेच असतो. चालायचं आपण असतं. वा वा. मावशी मावशी, अगं हे बघ ना, ही काय हाय? काय रे? अरे का फेकलं ते? काय ते सांग. अरे सांग तरी. आपल्या कामाचं नाही ते. अरे पण अरे अगं मॅरेथॉनची स्पर्धा हाय, म्हणजे धावण्याची स्पर्धा हाय. जिंकणाऱ्याला 5,000 रुपये बक्षीस हाय. बरं मी येते, मला अजून लई लोकांना सांगायचंय. ठेच लागली म्हणून प्रवास थांबवायचा नसतो. आपण चालत राहायचं, मार्ग आपोआप दिसतो. अगं पण तू या वयात धावणार कसं? आठवतंय का? अव धावता एसटीला पकडायची म्या. अरे वा वा. आणि तुम्ही नंतर मागणं यायच्यात आणि म्हणायचा, अगं माझी पिटी उषा, किती धावशील? आता तीच पिटी उषा धावणार. माणसाच्या पायात दम असला की कोणासमोर हात पसरायची वेळ येत नाही. तुमची पिटी उषा धावणार बी आणि जिंकून बी येणार. वा. अहो या वयात काय धावायचंय तुम्हाला? आई, 5,000 रुपयांसाठी का करतेस? अहो श्वास लागलाय त्यांना. अर्धांतर पार झालेलं आहे. या स्पर्धेत उत्साहाने धावणाऱ्या आजी स्पर्धा जिंकल्या नसल्या तरी त्यांच्या उत्साहाला सलाम. नाही होणार, नाही होणार माझे जने. नाही धावू शकत मी. अय माझी पिटी उषा, हेच लागले की वाटा बदलायच्या नसतात. आपण धावत राहायचं, मार्ग आपोआप दिसतो.
जसं की आपण सर्वांनी पाहिलं, एक स्त्री काय करू शकते. थोडक्यात सांगायचं झालं तर एक मुंगी सुद्धा प्रचंड पहाड पार करू शकते. एवढी जिद्द तुमच्यात असायला पाहिजे. म्हणूनच म्हणतात कोणत्याही स्त्रीला कमी लेखू नये. जर तिने ठरवलं तर ती काहीही करू शकते. असा संदेश लतेकरे यांनी आपल्याला दिला आहे. थँक्यू.